गोलंदाज मनोहर. नक्कीच आमचे मित्र कैलास खडके साहेब यांचा संघ असेल सागाची वाडी. जर खडके साहेबांनी जर लगातार 3 झेल पकडले तर नक्कीच मी स्वतः नंदू वाघमारे त्यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक इथं देण्यात येईल. सामना चालू करायचा आहे. पहिला चेंडू असेल मनोऱ्याचा आणि पहिला स्वर चेंडू असेल संघाचा श्री गणेश होतोय. स्वर चेंडूने मात्र धावफलकावरती धावसंख्या 1. सागाच्या वाडी संघाचा विचार केला तर धुवाधार पारी रवीच्या बॅट मधून आता मात्र येतोय मोठा फटका आणि बिग 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 षटकार. 6 धावांसाठी धावसंख्येमध्ये धावसंख्या येते 7. पहिला चेंडू स्वेर चेंडू मात्र दुसऱ्या चेंडूवरती मात्र खरपूस समाचार घेतला. मनोऱ्याचा तिसरा चेंडू असेल आणि यॉर्कर पद्धतीचा चेंडू मात्र 1च धाव मिळेल. या एका धावसंख्येने धावसंख्या येते 8. सुंदर आयोजन बघतोय आपण अरुणदादा वाघचौरे यांच्याकडून. नक्कीच आपल्याला मे महिन्यात सुद्धा ह्याच ग्राउंडवरती एक नाईट रजनी शृंखला परत अरुणदादा वाघचौरे यांच्याकडून आपल्याला बघायला नक्कीच मिळेल. नक्कीच 100%. आणि साळोख आणि चिंचवली बदलापूर चिंचवली बी नेक्स्ट मॅच. आणि हा येतोय मोठा षटकार डीजे ठोक. इथं ह्या षटकावरती एक सुंदर डान्स सुद्धा बघायला मिळाला. नक्कीच ग्रामस्थ असतील यांच्याकडून. पुढील चेंडू असेल मनोऱ्याचा आणि हा सुद्धा एक चांगला फटका. सुंदर क्षेत्ररक्षण मात्र 1च धाव मिळेल. या एका धावसंख्येने धावफलकावरती धावसंख्या 15. अरुणदादा वाघचौरे यांच्याकडून नाईट रजनी शृंखलेचं हे आयोजन नक्कीच हिमतीला दाद द्यावी लागेल. मात्र हा चेंडू ते स्वेर धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या येते 16. अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक. आणि ऑफ साईडला कट केलाय चेंडू. 1 धाव मिळेल. हॅलो जनरेटर ऑपरेटर इकडं आयोजक तुम्हाला बोलवत आहेत. जेवणाची सोय आहे. आपण जेवण घ्यायचं आहे. हा सुंदर फटका येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण आणि धावबाद होऊ शकतो. मात्र थोडंसं फंबल बघायला मिळालं. 1 धाव तर नक्कीच मिळेल. मात्र सुनील वाघमारे यांच्याकडून षटक संपण्याचा इशारा. एका षटकानंतर धावसंख्येत धावफलकावरती 18. सागाच्या वाडी संघाचा विचार केला तर रवी 19 चेंडू आणि तब्बल 53 धावसंख्या वैयक्तिक खात्यामध्ये. सुंदर फलंदाजी
चौकार षटकार बघायला मिळाले आपल्याला रवीच्या बॅटिंग मधून. नक्कीच पैजे संघ ह्या टार्गेटला एक पुरे पडतील का किंवा चेस करू शकतात का, नक्कीच पुढील षटकामध्ये आपल्याला समजेल. गोलंदाजी मार्कवरती योगेश. अजून एक सागाच्या वाडीला अशी एक सुवर्ण संधी. जर कैलास खडके साहेबांनी जर षटक हाताळलं आणि त्या षटकामध्ये 6 चेंडू आणि 6 विकेट घेतल्या तर अरुणदादा वाघचौरे आणि नंदू वाघमारे यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. तब्बल 10,000 आणि नक्कीच या आयोजनामध्ये त्यांना एंट्री फी पूर्ण रिटर्न देण्यात येईल. सहा षटकार आणि 6 विकेट आणि 10,000 रुपयाचे पारितोषिक. खडके साहेबांना चांगला फटका येतोय मात्र 4 धावींसाठी. फलंदाजांनी गुबुगुबू वाजवले 4 धावींसाठी आणि प्रत्येक षटकावरती चौकार. हा आलाय मोठा फटका मात्र सुंदर झेल पकडलाय खडके साहेबांनी. नवीन फलंदाज जातोय महेंद्र. सुंदर फटका आला होता मात्र साळक आणि बदलापूर चिंचवली बी आपली एंट्री फी इथे जमा करायची आणि टॉस बॉक्स मध्ये आपला टॉस करण्यासाठी यायचा आहे. मात्र फलंदाज आणि खेळाडू सर्वांनी सहकार्य करायचं आहे. पटापट आपण जायचं आहे. आयोजकांना थोडीशी मदत करायची आहे. पुढील चेंडू असेल फुलटा चेंडू फेकून दिलाय 6 धावींसाठी. डीजे ठोक. डीजे नाईट रजनी शृंखला अरुणदादा वाघचौरे आणि केटीसी लाईव्ह अजिंक्य पवार साहेबांच्या माध्यमातून आपण सामने बघतोय. आता मात्र निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्येतील धाव फलकावरती षटकातील काही चेंडू शिल्लक असताना शेवटचा चेंडू असेल. धाव फलकावरती धावसंख्या येते 28. चला दोन्ही संघ इथे उपस्थित आहे. टॉस स्विन करून घ्यायचा आहे. शेवटचा चेंडू आणि निर्धाव होता आणि विकेट किपर थोडा फंबल होतोय मात्र स्वेर चेंडू असेल. 1 धाव ऍड करायची आहे. साळोख संघ इथे उपस्थित आहे. चला चिंचवली बी संघ आपला कर्णधार पाठवायचा आहे. शेवटचा चेंडू आणि हा येतोय मोठा फटका आणि जातोय 1 बाउन्स टू बाउन्स चौकार. डीजे ठोक.
संख्येची बहारदार खेळी केली तोच गोलंदाजी मार्कवरती रवी येतोय. जशी फलंदाजीमध्ये आपली छाप सोडली तशी गोलंदाजी मार्कवरती आपली ओळख पटवून देईल का रवी? समजेल आपल्याला पहिल्या चेंडूवरती. चला पंच सामना स्टार्ट करायचा आहे. पहिला चेंडू असेल रवी याचा आणि फुल टॉस. रवीचा खरपूस समाचार पाठवलाय 6 धावींसाठी बिग 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 षटकार. पहिला चेंडू 6 धाव्यांसाठी. हॅलो, साळोख संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. चिंचवली संघाचा कर्णधार टॉसविन साठी आपण यायचं आहे का? यायचं आपण टॉस बॉक्स मध्ये. आणि दोन्ही संघांना विनंती असेल टॉस झाला की लगेच आपली जो प्रवेश फी आहे ती इथे जमा करायची आहे. चेंडू तिकडे गेलाय तो द्यायचा आहे. प्रेक्षक हॅलो, चिंचवली संघ टॉस आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. तर हा सामना झाल्यानंतर साळोख संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आमचे मित्र शिवाजी दादा कुशिवली यांचं सुद्धा इथे आगमन होतंय. याच शिवाजी दादा आपण इथं स्थानापन्न व्हायचं आहे. चला सामना चालू करायचा आहे. पहिला चेंडू चौका षटकार. हा दुसरा चेंडू असेल आणि हा सुद्धा एक चांगला फटका येतोय. आणि मात्र 2 धावा नक्कीच मिळतील. आणि थोडीशी मिसफिल्ड 2च धावा मिळतील. या 2 धावसंख्येने धावफलक हालतोय. एक्केचाळीस. हॅलो, जे पारितोषिक अरुण दादा आणि नंदू वाघमारे यांनी जे कैलास खडके साहेबांवर लावलंय ते नक्कीच कैलास खडके इथे घेतील का? आणि हा चांगला फटका येतो लेग साईडला. मात्र चौकार असेल 4 धावींसाठी. हवा कोणाची काढणार हवा समजेल या षटकामध्ये. पुढील चेंडू असेल रवी याचा आणि हा येतोय मोठा फटका. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता मात्र 1 बाउंस चौकार. ठोक डीजे.
तर आयोजन अरुणदादा वाघचौरे यांचं त्यांना साथ देत आहेत संजय नगर आणि गोरकामस्थ गावचे ग्रामस्थ यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. पाचवा चेंडू असेल रवियाचा मात्र एक झेल असेल आणि झेल जमिनीला दान होते. 2 धावा तर नक्कीच मिळतील. मात्र रवीचा खरपूस समाचार घेतोय फलंदाज अविनाश. शेवटचा चेंडू आणि लेग साईडला टोलवला चेंडू मात्र आउटफील्ड थोडी खराब आणि हा येतोय चौकार. मात्र ह्या चौकाराच्या चौकाराने धावसंख्या हलती ठेवतोय तब्बल 55 धावा. मोठा टार्गेट चेस करतोय पुंजे संघ. 6 चेंडू आणि विजयासाठी 14 धावसंख्येची गरज. शेवटचा षटक हाताळतोय सुरेश. मात्र सुरेश थांबेल का? 6 चेंडू मध्ये 14 धावसंख्येची गरज असताना रोखेल का पुंजे संघाला? 3 षटक तब्बल 55 धावसंख्या ठोकल्यात पुंजे संघाने आणि शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू मागे फक्त आणि फक्त 14 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्कवरती येते सुरेश. पहिला चेंडू असेल आणि एक हलकीशी प्लेसमेंट. 1 धाव तर नक्कीच मिळेल. सुंदर क्षेत्ररक्षण करतोय सागाचेवाडी संघ. आता मात्र 5 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज असेल विजयासाठी. पंच जरा स्पीडअप घ्यायचं आहे. 5 मिनिटामध्ये एक षटक हाताळलंच पाहिजे. हा येतोय मोठा फटका आणि सामन्याची मात्र हवा काढून घेतोय. हा षटकार येतोय. धावसंख्या येते धावफलकावरती या षटकारात नंतर 65-62. आता मात्र 4 चेंडू आणि विजयासाठी फक्त 7 धावसंख्येची गरज. 7 चेंडू आणि विजयासाठी 4 चेंडू आणि विजयासाठी 7 धावसंख्येची गरज आणि हा येतो निर्धाव चेंडू. मात्र
विकेट किपर थोडी चुकी करतोय आणि हा येतोय नशिबाचा चौकार. हॅलो हॅलो अविनाश फलंदाज वैयक्तिक 12 चेंडू आणि 44 धावसंख्येची एक बहारदार खेळी करतोय. 3 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज विजयासाठी आणि हा येतो एक निर्धाव चेंडू. मात्र कमबॅक करतोय गोलंदाज सुरेश. आता मात्र 2 चेंडू आणि विजयासाठी 3 धावसंख्येची गरज. काय फलंदाजी बघतोय आपण अविनाशाची. 12 चेंडू आणि 44 धावसंख्या वैयक्तिक. ह्या चेंडूवरती मात्र नशीब आजमावणार का पोंजे संघ. हा एक चांगला फटका येतोय ऑफ साइडला. मात्र एक धाव नक्कीच पूर्ण आणि दुसरीचा प्रयत्न आणि नक्कीच पंच काय असेल 2 धावा. कंपल्सरी चेस असेल. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. 1 चेंडू आणि विजयासाठी 1 धावसंख्येची गरज. मात्र जे काही नियम असतील पंच ते आपण दोन्ही संघांना समजावून सांगायचे आहेत. एक अटीतटीचा सामना बघतोय आपण पोंजे विरुद्ध सागाची वाडी. ज्या फलंदाजाने या सामन्याची हवा काढून ठेवली तोच फलंदाज अविनाश असेल. स्ट्राईक एंड वरती 1 चेंडू आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 1 धावेची गरज. एक अटीतटीचा सामना बघतोय आपण. जी समोरून जी बाईक आली ती थोडी आपण तिची लाईट बंद करायचे. थँक्यू. खूप वेळ घेत आहे सागाची वाडी संघ. एक चेंडू 1 धावेची गरज. नशिबाचा चेंडू, विजयाचा चेंडू आणि शेवटचा चेंडू आणि हा येतो निर्धाव आणि वा काय सामना बघतोय आपण सागाची वाडी विरुद्ध पोंजे. विजय होतोय सागाची वाडी संघ. 1 चेंडूवर 1 धावेची गरज असताना निर्धाव चेंडू फेकतोय गोलंदाज सुरेश.